आपल्याला काय त्रास होता आणि कसा संपर्क साधला हॉस्पिटलशी आपण? मला कमरेचा त्रास होत होता आणि त्याच्यामुळं काय होती, ही नस आहे ना कमरेपासून खालीपर्यंत पायापर्यंत ती प्रचंड दुखत होती. म्हणजे काय म्हणजे मला थोडं जरी चाललं तरी त्याचा त्रास व्हायचा. त्रास मला जरा 2-3 वेळी म्हणजे नाही का लचक भरलेली पहिली वागताना अचानक. त्यामुळं वजन उचललेले. त्याच्यामुळं काय झालं, लचक भरलेली ती जोरात. आणि नंतर मला ते पूर्ण पेन चालू झाला पायात. पूर्ण म्हणजे नाही का नस दुखायला लागली कमरेपासून पायापर्यंत. एक नस प्रचंड दुखत होती, प्रचंड काळ्या मारत होत्या. चालायला त्रास होता म्हणजे? चालायला थोडं 10 पावलं चाललं तरी मला चालू शकत नव्हतं पुढं. कसं भेटलं हॉस्पिटलला, कसा झाला संपर्क? हॉस्पिटलचं माझ्या भावाची बायको डॉक्टर आहेत. त्या पहिल्या इथे इनामदार हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या. त्यांनी 8 वर्षे काम केलेलं होतं. त्यांनी धारीवाल सरांचा मला रेफरन्स दिला होता की सरांना जाऊन भेटा. मग त्याप्रमाणे मी सरांना येऊन भेटलो धारीवाल सरांनी. त्यांनी मला MRI काढायला लावला. मग MRIमध्ये ते दिसण्यात आलं की बाबा अशाचीच डिस्क बाहेर आलेली आहे. मग त्यांनी मला सल्ला दिला की हे ऑपरेशन करायला लागेल याचं, कारण डिस्क बऱ्याच प्रमाणात बाहेर आलेली आहे ती. अच्छा, ऑपरेशनच्या पूर्वीची परिस्थिती आता परिस्थिती काय कशी आहे तुमची? ऑपरेशनच्या पूर्वीची प्रचंड परिस्थिती म्हणजे प्रचंड काळ मारत होता. म्हणजे मी झोपूनच होतो. मला चालता पण येत नव्हतं, थोडंही चालता येत नव्हतं. पण ऑपरेशननंतर आता माझे पूर्ण बरा झालेला आहे पाय. ती काळा गेलेले आहेत संपूर्ण. आता मी व्यवस्थित चालू शकतो आता ऑपरेशननंतर. किती वेळ तासाने चालू लागला तुम्ही ऑपरेशन? मी ऑपरेशनच्या नंतर दुसऱ्या दिवशीच चालायला लागलो. अच्छा, म्हणजे त्रास आता काहीच नाही? आता त्रास काही नाही एवढं जास्त प्रमाणात. ओके. काय केलं आपल्याला माहिती आहे? हां, मला धारीवाल सरांनी सांगितलं की मुगदुम सर न्यूरोसर्जन आहेत, ते चांगले हे करतात. मग त्याप्रमाणे मी सरांसंग हे केलेले कॉन्टॅक्ट, धारीवाल सर आणि मुगदुम सरांसंग. मग मुगदुम सरांनी माझं ऑपरेशन केलेलं आहे आणि ते एकदम चांगले केलेले आहेत सरांनी ऑपरेशन. दुसऱ्या दिवसापासून काही त्रास नाही मला आत्तापर्यंत. ओके. मी डॉक्टर अभिनंदन मगदूम. मी न्यूरोसर्जन आहे इथे इनामदार हॉस्पिटलला. आणि आज आपण एका पेशंटबद्दल बोलणार आहोत. त्याचा जो आला होता आपल्याकडे कंबरदुखी आणि उजवा पाय त्याचा खूप जास्ती दुखत होता. तर आपण त्यांना विचारलं की काय काय त्रास होतो, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांना उजवा पाय हा प्रचंड दुखतो आहे आणि हे जे त्यांना त्रास आहे हे त्यांनी काहीतरी जड उचलल्यानंतर खूप जास्ती बळावला होता. तर त्यांना उजवा पाय जो आहे तो थोडे जरी चालले की त्यांना खूप जास्ती त्रास व्हायचा आणि त्यांना बसायलाच लागायचं. तर आपण या पेशंटसाठी आपण त्यांना त्वरित एक MRI सजेस्ट केला. MRIमध्ये आपल्याला असं कळून आलं की त्यांना एक L4-5 ज्यामधली जी काही गादी आहे, 2 डिस्क ज्याला आपण म्हणतो, तर डिस्क जी आहे ती सरकून ती त्यांच्या नसांवरती दाब देत होती. हे ज्यावेळी आपल्याला कळलं त्यावेळी आपण त्यांना सल्ला दिला की आपल्याला यासाठी त्यांना एक त्वरित उपचार म्हणून आपल्याला त्यांना सर्जरीसाठी घ्यावं लागेल आणि आपण ती सर्जरी पार पाडली. त्याच्यामध्ये आपण जो डिस्कचा तुकडा जो बाहेर आला होता, जो नसांवरती दाब देत होता, त्याच्यावरती आपण शस्त्रक्रिया करून तो डिस्कचा तुकडा आपण बाहेर काढला आणि ही शस्त्रक्रिया अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी टॉलरेट पण केली. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी खूप चांगला त्याच्यावरती परिणाम दिसला. त्यांचं दुखणं जे होतं, पायातलं दुखणं होतं ते अगदीच म्हणजे 100% कमी झालेलं आहे. ते त्याच्यानंतर आपण त्यांना चालवल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की ते अगदीच फ्रीली चालत आहेत. जे त्यांना आधी जे खूप असे 5-10 पावलं चालल्यानंतर जे त्यांना त्रास व्हायचा, तोही त्रास त्यांना आता जाणवत नव्हता. आपण त्याच्यानंतर त्यांची फिजिओथेरपी पण चालू केली आणि त्याच्यानंतर आपण त्यांना आता 2 ते 3 दिवसामध्ये डिस्चार्ज केलेला आहे. डॉक्टर, अजून असे काही पेशंट असतात ज्यांना हे त्रास असतात पण ते अंगावर काढतात, राईट? लक्षणे काय असतात आणि काय सल्ला देतात त्यांना? बरोबर. तर आपल्याला मेनली या गोष्टींचं लक्ष ठेवायला लागेल की आपल्याला त्रास काय काय आहे. समजा पाठीमध्ये दुखत असेल, पाठीत दुखणं असेल, त्याच्याबरोबर जर का पायांमध्ये तर जे वेदना आहे ती जर का जात असेल किंवा त्याचबरोबर मुंग्या किंवा बधीरपणा येत असेल पायांमध्ये, पाय जड पडत असतील किंवा थोडं बहुत चालल्यानंतर आपल्याला जर का पाय जड पडत असेल, दुखणं वाढत असेल आणि असं वाटत असेल की आपण याच्यापुढे चालू नाही शकत, तेव्हा आपल्याला बसलंच पाहिजे. किंवा पुढे जाऊन काही लोकांना आपल्याला असंही दिसतं की त्यांना लघवीचा त्रास व्हायला लागतो, लघवीची फ्रिक्वेन्सी वाढायला लागते
किंवा शौचाला त्रास व्हायला लागतो. तर अशा काही गोष्टी आहेत. तर ह्या एक आमच्या टेक्निकल टर्ममध्ये आपण सायटिका असं त्याला म्हणतो. तर सायटिकाचा जर का त्रास होत असेल तर त्याचे अनेक कारणं असू शकतात. तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला असा सल्ला देऊ की फार वेळ अंगावरती न काढता आपण त्वरित एका न्यूरोसर्जनला किंवा स्पाईन सर्जनला तुम्ही एकदा भेट देऊन ती पुढची तुम्ही ट्रीटमेंट चालू करू शकता. अशा प्रकारचा काही त्रास जर का तुम्हाला जाणवत असेल तर इथे इनामदार हॉस्पिटलमध्ये सगळे तज्ज्ञ डॉक्टर इथे उपलब्ध आहेत. इकडे आपल्याकडे चांगला MRI उपलब्ध आहे, OT चांगली आहे. तर तुम्ही त्वरित इथे येऊन उपचार आपण त्याच्यावरती करू शकता.